प्रश्न पहिला, भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 1950. तर भारताचे संविधान हे 1950 या वर्षी लागू झाले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मुंबई. तर महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ही आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए वंदे मातरम. तर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साहित्य. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 1 मे. तर महाराष्ट्र दिन हा 1 मे दिवशी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गंगा. तर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7, लोकमान्य ही उपाधी कोणाला मिळाली आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बाळ गंगाधर टिळक. तर लोकमान्य ही उपाधी बाळ गंगाधर टिळक यांना मिळालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 5 सप्टेंबर. तर शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 9, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद. तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 10, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी बुध. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह हा बुध ग्रह आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी वाघ. तर भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 13, गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर. तर गीतांजली या पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी H2O. तर पाण्याचे रासायनिक सूत्र हे H2O हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 15, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कमळ. तर भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 16, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी 36. तर महाराष्ट्रात एकूण
36 जिल्हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 18. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. लाल बहादूर शास्त्री. तर जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. कांचनजंगा. तर भारतातील सर्वात उंच शिखर हे कांचनजंगा हे शिखर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. हिमोग्लोबिन. तर रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिनमुळे असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. 1945. तर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही 1945 या साली झालेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 22. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. मोर. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील उपराजधानी कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. नागपूर. तर महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर ही आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीला किती उपग्रह आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. 1. तर पृथ्वीला 1 हा उपग्रह आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 25. श्यामची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. साने गुरुजी. तर श्यामची या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 26. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 27. भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. रुपया. तर भारताचे राष्ट्रीय चलन रुपया हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. कळसुबाई. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29. संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. चार्ल्स बॅबेज. तर संगणकाचा जनक चार्ल्स बॅबेज यांना म्हटले जाते. तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 30. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. हॉकी. तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी ही आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी.